हर 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 थोड़ी लेवल हर 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 थोड़ी अजून द्या हर 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 थोडी लेवल द्या हर 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 पेटीचा आवाज होता
विनम्र अभिवादन करून इथे जमलेल्या सर्व माझ्या भजन प्रेमी रसिकांना सर्वप्रथम माझा नमस्कार करून त्यांचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे बघा परशुरामाच्या या पावनभूमीमध्ये गोकुळनगर महाराष्ट्र हिंद सहकार कमिटी यांनी सुंदर अशी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून 2021 चा जंगी सामना आयोजित केला आहे. त्याबद्दल मी स्वतः कुमार ओंकार अरविंद होते तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे बघा मला पकवान साथ करतात ते नामवंत पकवान यादव आम्हाला गुरुसमान असणारे सचिंद्र जोरी. त्याचप्रमाणे बघा वारकरी गरीबुवा हे पकवान यादव ते सुद्धा आम्हाला गुरुसमान आहेत. बाबूकृष्ण सावंत व माझी चोरस मंडळी त्यांच्या चरणाची नतमस्तक होते. आणि त्याचप्रमाणे बघा आम्हा जोडी असणार बुवा श्री ब्राह्मणदेव प्रसादी भजन मंडळ बुवा श्री अमित वरडकर त्यांना पकवान साथ करतात अमित भाडी. त्याचप्रमाणे तबला साथ करतात गणेश भाडीगावकर व त्यांची चोरस मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच आम्हा दोन्ही मुलांना भजन करण्याची सुसंधी या महाराष्ट्र हिंद सेवा कमिटीने दिली. त्याबद्दल मी माझ्या गुरुप्रसाद पंजाबी भजन मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर माजरखेडे, सेक्रेटरी मंगेश दिवेकर, राजेश मित्रे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे इथले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या 2020च्या जंगी सामन्यामध्ये अनेक नामवंत बुवा आलेले आहेत. बघा महाराष्ट्रातील काय बुवा अण्णा मार्गी बुवा. त्याचप्रमाणे बघा जोगेश्वरीचा वाघ म्हणणारे बुवा स्वप्नील गोसावी बुवा. त्याचप्रमाणे निखिल राणे बुवा. त्याचप्रमाणे पक्वापद बघा हरीश नरगीज पक्वापद बुवा. आणि त्याचप्रमाणे बघा आजच्या 2020च्या डबल बारीच्या जंगी सामन्यामध्ये अनेक नामवंत बुवांचे पक्वापद मंडळी ध्यानवादक त्याचप्रमाणे वारकरी गजरी बुवा दशावतार कलाकार नमन कलाकार इथे उपस्थित असतील. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन संपूर्ण जगताच्या छत्रपती संभाजीराजांना किंवा मान्यता मुद्रा करून माझी गुरु मानली. आणि मराठी लवकर हे दिवस गुरुप्रसाद त्यांच्या कर्माची नतमस्तक करून कैलासवासी भजन संरक्षण मित्रांचा वेदांतला विचार श्री परशुरामपूर्वकांचा आशीर्वाद घेऊन मला जगदेव संपूर्ण जगाचा रंगमंच देऊन दाखवला. असा माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक मुलांच्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक इथे जमलेल्या सर्व माझ्या भजन रसिकांना वंदन करून आता 2020 रंगीत संगीत सामन्याला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद. तर बघा उत्कृष्ट असं साऊंड आम्हाला लाभलेलं आहे. दत्ता निंबाळकर साहेब यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. आणि त्याचप्रमाणे बघा बुवाने असं मस्त सांगितलं आज महिला दिन, आणि बुवाने सांगितलं की आईमुळे आपल्याला हे जग दिसलं, आणि अशा सर्व आईच्याच जनी नतमस्तक हो. म्हणून काय म्हणतो बघा, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री बायको म्हणून कळली तो सीताचा राम झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे बघा आमचे गुरुबंधू योगेश सागवेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं असं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. स्वीकार करताना आभार मानतो. त्याचप्रमाणे बघा आम्हाला गुरु समान असणारे आमचे गुरूंचे वडील नेहमी आम्हाला एका वडिलांसारखे, वडील कसे एक व्यवसायाचा पोरगा असतो त्याला हात धरून शिकवतात, तसं आम्हाला त्यांनी भजन क्षेत्रात हे शिकवलंय. म्हणून त्यांच्याकडून 100 रुपयाचं असं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. स्वीकार करताना आभार मानतोय. धन्यवाद. थोडं पेटीचा आवाज कमी करा. त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक सुनील पवार साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं असं बहुमूल्याचं पारितोषिक आलं. स्वीकार करताना आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा युट्यूबवर गजर भजन कीर्तनाचा महेश गावडे यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. प्रथम देवाचं नामस्मरण करूया, भजन प्रार्थना घेतोय. स्वप्नील गोसावी बुवा उत्कृष्ट सुरुवात यांच्याकडनं 100 रुपयाचं असं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा आपले सर्वांचे लाडके भजनप्रेमी नंदू नाईक यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. आ
कृपा करा तुझा मेले करू हात माझा धरा मार्ग चुकला तर तार तू पामरा हे लंबोदरा बाप्पा कृपा करा बुद्धीच्या सागरा विद्येच्या गरा विद्येच्या गरा देव विघ्नेश्वरा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा भेटला सद्गुरु मिळाला देश होईन मी दास जन्मो जन्मी काया वाचा म्हणे करेन मी सेवा नको करू हेवा सद्गुरु नाथा संकल्पाचा दाता सत्यनारायण बुद्धीचा दाता गणपती गजा
छत्रपती शिवाजी शिव छत्रपती संभाजी हर सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट संगीत कोकण परशुराम सुप्रसिद्ध भजनकार माऊली गुरुवर्य श्री आत्माराम हरिनाम सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य गुरुप्रसाद हुरी धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा सन्माननीय योगेश कुलतरकर बुवा इथे आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. सन्माननीय बघा आमचे मार्गदर्शक गुरव साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. शिवजयंती निमित्त डबलबारी तिरंगी भजनाचा जंगी सामना दिनांक 17 मार्च 2025 रोजी 8 वाजता बुवा जनार्दन पेडणेकर विरुद्ध बुवा योगेश कुलतरकर विरुद्ध बुवा योगेश सागवेकर, शाखा क्रमांक 38, कार्यालय रिक्षा स्टँड आनंदनगर, मालाड पूर्व. त्यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. सुंदर असं भजन बुवांनी सुंदर असं भजन आणि रूपावर बुवांनी सादरीकरण केलेलं आहे. माझ्या मंडळाच्या वतीने बुवांचे आभार मानतोय. बुवा बोलून बोलून बरंच काय बोलून गेले. हळू देऊया. तर बघा भजन म्हणजे ध बजावा ज जपावा आणि न नमावा. मी पण तेच म्हणतोय, देवाचं नामस्मरण भजूया आणि या नामस्मरणाला तडा जाणार नाही हे आपण जपूया. कारण इथे जमलेल्या सर्व भजन रसिक आहेत, त्यांचं मन मोहित करणारे जे साधन आहे ते हे भजन. टाळ मृदुंगाची साथ म्हणजे भजन, टबलजी मंडळी आणि बुवांची साथ म्हणजे भजन, प्रत्येक वारकरीच्या मुखातून निघणारा रामकृष्ण हरी म्हणजे भजन. कारण जगायला आईवडील शिकवतात, रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात, हसायला मित्र शिकवतात. पण या कलियुगात वाईट प्रसंगातून तारून द्यायचा असेल तर फक्त आणि फक्त हरिनाम शिकवते मंडळी, फक्त आणि फक्त हरिनाम शिकवते मंडळी. धन्यवाद. बुवा म्हणतात आज जास्त झंगाट नको करूया, झंगाट नको तर रंगात करूया भारी बुवा. उद्या स्वप्नील गोसावी बुवा बरोबर वारी आहे बुवांची, तर म्हणतात झंगाट नको आज करूया. ठीक आहे. धन्यवाद. काय म्हणतात कुशल बद्रिके बुवा. कुशल बद्रिके किती मोठा आर्टिस्ट आहे माहिती आहे, किती किती त्याला रोल करतात तो, म्हणजे माझी खरी लावून पोचणार बघा. धन्यवाद. म्हणतात गणपती धगा धगा हलवतोय, उचलून बघा ती. धन्यवाद. देवाचं नामस्मरण करतोय आणि हळूहळू विषयाकडे वळूया. कारण बुवा अनुभवी आहेत, बुवांच्या बऱ्याच बारा झालेल्या आहेत. माझी प्रथमच आज 2020 आहे. तर मंडळी गाण्यात आणि भाषणात थोडा वर खाली वर सांभाळून घ्या आणि जसा बुवा बोलतील त्या मुद्द्याला बोलण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. देवाचं नामस्मरण करूया, कारण आम्ही दोन्ही बुवा विदाउट गुरुचे बनावट शिष्य नाही का बुवा. धन्यवाद. हळूहळू येऊया. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना
सन्माननीय कैलासवासी रामचंद्र कातकर बुवा यांची शिष्य तन्वी कुडाव यांच्याकडनं 100 रुपयाचा बहुमोलाचा असं पारितोषिक आलाय. आभार मानतोय. त्याचप्रमाणे बघा रोहन धुमळ बुवांचा सुद्धा आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे मंगेश दिवेकर साहेबांकडनं 100 रुपयाचा असं बहुमोलाचा पारितोषिक आलाय. आभार मानतोय. धन्यवाद. बुवा म्हणतो धगधगवणार. आता पुढे कसं भगभगताना बुवा त्या गजरात बघूया. त्याचप्रमाणे बघा या भूतलावर अनेक प्रकारचे रंग आहेत, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य जे सुंदर होतं तो एक रंग म्हणजे पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की एकदा काय झालं, नामदेव आणि ज्ञानदेव 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत घेत औंढा नागनाथाला येऊन पोचले. औंढा नागनाथ मध्य प्रदेश मधला सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. तिथे नामदेव महाद्वारामध्ये कीर्तन करू लागला आणि तो कीर्तन कशा प्रकारे करतो बघा. नामदेवाचे प्रेमळ कीर्तन ऐकून तिथे हजारो मंडळी जमली. तिथले सारे श्रोतेजन दंगून गेले होते आणि तो दिवस शिवरात्रीचा होता. त्या कारणामुळे तिथली सर्व ब्राह्मण मंडळी अभिषेक करण्यासाठी आले होते. नामदेवाचे प्रेमळ कीर्तन ऐकून ब्राह्मण त्याला काय म्हणतात, नामदेव तुझे कीर्तन बंद कर. ही पंढरी नव्हे, हा औंढा नागनाथ आहे. पंढरीचा तुषार भजन कर, कीर्तन कर. नागनाथाला तुझे गाणे नको. हे ऐकताच सारे श्रोतेजन नाराज होऊन गेलेले. नामदेव सुद्धा देवाच्या पाठीमागे गेला आणि करू तर करू काय, या ब्राह्मणाने माझे कीर्तन बंद करायला लावले आणि माझे प्राण म्हणजे हे कीर्तन आहे. म्हणून तो मनातल्या मनात विठ्ठलाचा दावा करू लागला आणि तो विठ्ठला पांडुरंगा म्हणतोय तू आता मला मार्ग दाव. आणि काय बोलला, शोधून जमलोय, मनातल्या गाभाऱ्यात तुला ओळखतोय. म्हणून नामदेव काय म्हणतो बघा, आता विठ्ठला पांडुरंगा तूच मला सांग, श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला गाभाऱ्याची आज कुणी तरी गावल का. आणि एवढे शब्द नामदेवाच्या समोर येऊन उभे राहिले आणि चमत्कार असा झाला की साक्षात नागनाथाचे देव नामदेवाच्या दिशेने फिरले गेले आणि नामदेव आणि सर्व श्रोतेजन काय बोलू लागले बघा, बघ उघडून सन्माननीय निखिल राणे साहेबांकडून 100 रुपयाचा सगळं पारितोषिक आलाय. स्वीकार करतोय. धन्यवाद. बुवा जास्त काय बोलणार नाही, प्रथमच भारी आहे, थोडा माका पण धगधगता. धन्यवाद. गजरात काय तर बघूया, थोडा आवाज बसत दिलो, थंडी सुद्धा वारली.
सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले
सन्माननीय शाखा प्रमुख ठाकरे गट श्री प्रमोद पंढरीनाथ राणा यांच्याकडनं 50 रुपयाचा सभामूलक पारितोषिक आलाय. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा सन्माननीय मालकबुवा इथे आलेले आहेत. त्यांच्या सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. गुळ आणलाच का?